मुंबईतल्या बांगलादेशी घुसखोरांना हाकला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला आदेश। उद्धव यांच्यावर राज ठाकरे नाराज, राज ठाकरेंची समजूत काढायला संजय राऊत शिवतीर्थावर पोहोचले। अजित पवारांच्या निधनामध्ये प्रथमच प्रफुल्ल पटेल यांचं उघडपणे नाव, प्रमोद हिंदुराव यांच्या विधनामुळे वाद, नंतर केली सारवासारव। विलीनीकरणावर शरद पवार समर्थकांकडून पुन्हा चर्चेचं गुऱ्हाळ, शरद पवार समर्थकांनी दिला 12 तारखेचा हवाला। कोण कोणात विलीनीकरण करणार, सुनील तटकरेंनी अंकुश काकडे यांना विचारला रोकडा सवाल। वादग्रस्त VSR विमान कंपनीची चौकशी का नाही, नागरी हवाई वाहतूक महासंचालकांकडून 14 विमान कंपन्यांच्या चौकशीचे आदेश, चौकशीच्या फेऱ्यातून VSRला वगळलं। संधी मिळताच उद्धव यांनी परभणीत बनवला मुसलमान महापौर, सय्यद इक्बाल, सय्यद ख्वाजा उद्धव गटाकडून परभणीच्या महापौरपदी। उद्धव यांनी बाळासाहेबांचे विचार सोडलेत, शिंदे यांनी उडवली खिल्ली। मुख्यमंत्र्यांनी रोहित पवारांच्या तक्रारीची दखल घ्यावी, संजय राऊत यांची आग्रही मागणी। ओम बिर्ला यांच्या दालनात काँग्रेस खासदारांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी आणला समोर। निष्ठेनं लढलात, आता निष्ठेनं काम करा, उद्धव ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आदेश। मुंबईतल्या रस्त्यावरील अतिक्रमणावरून मुंबई हायकोर्टाची नाराजी, पुढच्या 10 वर्षात मुंबईकरांना घोड्यावरून प्रवास करावा लागेल, हायकोर्टाचा इशारा। उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात जिल्हा नियोजनची बैठक संपन्न, रस्ते पावसाळ्यापूर्वी खड्डे मुक्त करणार, मुंबई झोपडपट्टी मुक्त करणार, एकनाथ शिंदेंचं विधान। नवऱ्याच्या अनुपस्थितीची पोकळी भरण्याचा प्रयत्न, सुनेत्रा पवारांनी घेतली पुणे नियोजनाची बैठक। श्रीरामपूर न्यायालयाबाहेर संतापलेल्या महिलांकडून वर्ग शिक्षिकाला चोप, अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा आरोप। पुण्यातल्या MIT महाविद्यालयात भाजयुमोची तोडफोड, बांगलादेशच्या खाद्यपदार्थाचा स्टॉल फोडला।